नमस्कार मित्रांनो, सध्या आपण चिटकुल येथे आहोत. भारताच्या एकदम शेवटच्या टोकाला हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये वसलेले एक छोटंसं पण अतिशय सुंदर गाव. एका बाजूला उंच बर्फाच्छादित पर्वत तर दुसऱ्या बाजूला खळखळत वाहणारी बास्पा नदी आणि या सगळ्यांच्या मध्ये शांत, साधा आणि आपलं वेगळं जग जगणारं हे चिटकुल गाव. इथली संस्कृती, पारंपरिक घरं, देवीचं मंदिर, मॉनेस्ट्री आणि गावाभोवतीचा अद्भुत निसर्ग हे सगळं आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत. इथे भरपूर साऱ्या रूम्स आणि जे होमस्टे आहेत ते अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही जरी ऑनलाईन बुकिंग केली नसेल तरी पण तुम्हाला इथे रूम्स मिळून जातील. या साईडला जो हॉस्टेल पण आहे जिथे तुम्हाला डोरमेटरी बेड मिळतात. इकडे खालती रिव्हर साईडला कॅम्प पण आहे. चिटकुल हे हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील बास्पा नदीच्या काठावर असलेले भारत तिबेट चीन सीमेवरील शेवटची वस्ती असलेले गाव आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3450 मीटर म्हणजे 11,319 फूट एवढी उंचीवर असले हे गाव. येथे सुंदर लाकडी घरे, बर्फाच्छादित पर्वत आणि अफाट शांतता इथे आपल्याला पाहायला मिळते. ही जी बास्पा नदी आहे या बास्पा नदीला चिटकुलच्या सौंदर्याचा आत्मा असं बोललं जातं. इथे वाहणारे निळसर हिरव्या रंगाचे पाणी, आजूबाजूचा जो बर्फाच्छादित पर्वत आहे आणि जी हिरवीगार दरी आहे आणि याच्या आजूबाजूला असलेली पारंपरिक घरे यामुळे बास्पा नदीचा परिसर अत्यंत सुंदर दिसतो. चिटकुलचा प्रवास करताना नदीच्या काठावर थांबून हिमालयाचे सौंदर्य अनुभवणे, फोटो काढणे, व्हिडिओ काढणे याचा एक वेगळाच अनुभव आपणाला येऊन जाईल. आपण बास्पा नदीकडे जाताना जे हॉस्टेल पाहिले त्याच्याच भिंतीवरती हा जो स्पिती व्हॅली आहे त्या स्पिती व्हॅलीचा मॅप आपल्याला पाहायला मिळेल. इथून तुम्ही जे लोकेशन आहे स्पिती व्हॅलीचे ते या मॅपवरती पाहू शकता. इथे एक वरती मंदिर आहे. ते मंदिर पाहण्यासाठी जातोय. इथे मंदिर आहे. छोटंसं गाव आहे. हे माथी देवीचे मंदिर आहे. माथी देवी ही चिटकुल गावची स्थानिक ग्रामदेवता आणि रक्षणकर्ती देवी म्हटली जाते. हिमाचल प्रदेश सरकारच्या किन्नौर जिल्ह्याच्या अधिकृत माहितीनुसार चिटकुलमध्ये माती देवीचे एकूण 3 मंदिरे आहेत आणि मुख्य मंदिर सुमारे 500 वर्षापूर्वी गडवालमधील एका व्यक्तीने बांधल्याचे सांगितले जाते. माथी देवी मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पारंपरिक किन्नौरी लाकूड दगड वास्तुकला. मंदिरामध्ये लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. याच्यामध्ये दगडाचाही वापर केला गेला आहे. स्थानिक लाकडी कारागिरी आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळते. येथील जे हवामान आहे त्या हवामानाला अनुरूप अशी या मंदिराची रचना केली गेली आहे. तसेच जे लाकडावरची नक्षीकाम आहे ते अतिशय सुंदर असं आहे. त्यामुळे आणि हे जे मंदिर आहे ते भूकंपरोधी असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे दगडाचा आणि जे लाकूड आहे त्याचा वापर केला गेला आहे. इथं बाजूलाच बास्पा नदी वाहते आणि बाजूने या गावाच्या चारही बाजूना असे डोंगर आहेत ज्याच्यावर हे जे चिटकुल आहे या चिटकुलमध्ये माती देवीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार देवी गावचं रक्षण करते, गावात समृद्धी आणते आणि संकटापासून संरक्षण करते अशी मान्यता आहे. म्हणूनच माती देवीचे मंदिर हे पर्यटकांसाठी केवळ पाहण्याचे ठिकाण नसून स्थानिकांसाठी श्रद्धेचे आणि गावच्या ओळखीचे केंद्र आहे. या मंदिरातील एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे देवीची पालखी. चिटकुलच्या माती देवीची पालखी अक्रोडच्या लाकडापासून तयार केली आहे आणि तिच्यावर वस्त्र आणि याकच्या शेपटीच्या केसांचा गुच्छ लावला जातो. पालखी उचलण्यासाठी 2 दांडे वापरले जातात ज्यांना स्थानिक भाषेत भयंग असं बोललं जातं. येथील जे मेन मंदिर आहे त्या मंदिरामधला जो गाभारा आहे तिथे पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. आपल्याला दुरून दर्शन घ्यावं लागतं आणि जाताना चामड्याच्या वस्तू वगैरे आहेत ते आपल्याला बाहेर काढून जावे लागतात. मंदिरापासून जेव्हा आपण वरती जे मॉनेस्ट्री आहे तिकडे जायला लागतं तेव्हा हे लेफ्ट साईडला आपल्याला शाळा पाहायला मिळते. तसेच येथे पुढे गेल्यानंतर राईट साईडला हे जे पोस्ट ऑफिस आहे ते पोस्ट ऑफिस पाहायला मिळतं. परंतु हे जुनं पोस्ट ऑफिस आहे. आता जे नवीन पोस्ट ऑफिस आहे ते नवीन पोस्ट ऑफिस खाली जे पार्किंग आहे तिकडे आपल्याला पाहायला मिळते. चिटकुलमधील पारंपरिक घरे ही किन्नौरी हिमालयन वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहेत. येथील अतिथंड हवामान, बर्फवृष्टी आणि भूकंपाचा धोका लक्षात घेऊन घरांची रचना केली गेली आहे. घरांच्या बांधकामात मुख्यतः दगड आणि लाकूड वापरले जाते. जाड दगडी भिंती घराला मजबूत देतात आणि थंडीपासून संरक्षण करतात, तर ज्या लाकडी बीम आहेत त्या घराला लवचिकता देतात.
इथे घर बांधण्यासाठी काटकुनी पद्धत वापरली जाते, ज्याच्यामध्ये दगड आणि लाकडाचे थर एकमेकावर ठेवून भिंती तयार केल्या जातात. या गावामध्ये हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो. येथे मंदिरे आहेत आणि मॉनेस्ट्री आहे. ही समोर जी लाकडाची घरं दिसत आहेत, ही यांची जुनी घरी आहेत. बदलत्या काळानुसार इथे पण सिमेंट, विटा, लोखंड वगैरे वापरून घर तयार होत आहेत. हा जो आहे हा जनावरांचा कोटा आहे. ही बौद्ध मॉनेस्ट्री आहे, ज्याला की कग्युपा बौद्ध मॉनेस्ट्री बोललं जातं. इथे भगवान बुद्धांची प्रतिमा असून तिबेटी आणि बौद्ध संस्कृतीचा प्रभाव इथे आपल्याला पाहायला मिळतो. येथे एका बाजूला माती देवीची श्रद्धा तर दुसऱ्या बाजूला बौद्ध धर्मांची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. हिंदू आणि बौद्ध श्रद्धा इथे एकत्र नांदताना आपल्याला दिसतात. वरनं जे पाणी आले हे पाणी इकडून या पाईपद्वारे इथं आतमध्ये आणले. इथे जी चक्की आहे म्हणजे पिठाची गिरणी, जे की पाण्यावर चालू राहते, ती आहे इकडे आतमध्ये बघू आता. जे पाणी आहे ते हे काढल्यानंतर पाणी या पाईपद्वारे इकडे जी गिरणी आहे त्या गिरणीकडे जाते आतमध्ये. वरून येणारं जे पाणी आहे ते चाकावर पडतं आणि त्याच्या पाण्याच्या वेगामुळे ते चाक फिरलं जातं आणि जो उभा दांडा दिसतोय तो दांडा वरती जे जात आहे त्या जात्याशी जोडला गेला आहे. या ज्या फिरण्यामुळे जात्याचा वरचा जो भाग आहे तो फिरला जातो आणि खालचा जो भाग आहे त्याच्यावरती धान्य भरडले जाते आणि त्याच्यातून पीठ तयार होते. ही एकदम नैसर्गिक प्रक्रिया आहे. आजही या गावात अशा 3-4 चक्की आपल्याला पाहायला मिळतात. इकडे पण एक गिरणी आहे, कधी सध्या वापरात नाही आहे. जे पाणी येत आहे ते इथे डायरेक्ट टाकीमध्ये स्टोअर केलं आहे. इकडून सगळं पाणी खालती जातं चिटकुलमध्ये. इतक्या उंचीवर असूनही चिटकुलमध्ये शेती केली जाते. स्थानिक पातळीवर इथे बटाटा, वाटाणा, बार्ली आणि सफरचंद यासारखी पिके घेतली जातात. येथील लोकांचे जीवन हे हिमालयातील हवामान, शेती, पशुपालन आणि स्थानिक देवपरंपरांशी घट्ट जोडले गेले आहे. हिमालयाच्या कुशीत बसपा नदीच्या काठावर आणि समुद्रसपाटीपासून तब्बल 11,000 फूट उंचीवर वसलेले ठिकाण हे गाव म्हणजे चिटकुल. भारताच्या शेवटच्या टोकावर वसलेले हे गाव केवळ त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध नाही, तर इथली माती देवीची श्रद्धा, बौद्ध संस्कृती, पारंपरिक किन्नोरी घरे, पानचक्की आणि शेकडो वर्षांची जीवनशैली चिटकुलला वेगळी ओळख देते. इथली जी घरे आहेत ती 2 मजली आहेत. खालची जी घरे आहेत तिथे जनावरांचा गोठा किंवा बाकीचं प्यायचं सामान आहे ते ठेवतात. तसेच लाकड वगैरे पण ठेवतात. म्हणजे खालून जी मिळणारी उष्णता आहे ती दुसऱ्या मजल्यावर जी राहणारे लोक आहेत त्यांना मिळावी म्हणून खालती सगळं स्टोअर केलं जातं. वरच्या भागात त्यांचं जे स्वयंपाकघर किंवा चूल आहे ते मध्यभागी असते, जेणेकरून चुलीची जी मिळणारी उष्णता आहे ती सगळीकडे मिळावी. आणि घराच्या ज्या खिडक्या आहेत त्या लहान असतात, जेणेकरून वारा कमी यावा आणि आतमधली जी उष्णता आहे ती टिकून राहावी. आणि वरचं जे छप्पर आहे त्या छप्पराची रचना अशी केली जाते की पाणी आहे ते खाली सहज घसरून जावं. तसेच इथे घरावरती जे लाकडं आहेत त्या लाकडावरती कोरीव नक्षीकाम पण आपल्याला पाहायला मिळतं. मातीदेवीचे जे मंदिर आहे त्याच्यापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हा चिटकुलचा प्रसिद्ध किल्ला पाहायला मिळतो. नाव जरी किल्ला असलं तरी एखाद्या राजवाड्यासारखा हा भव्य किल्ला नाही आहे. ही किल्ल्यासारखी दिसणारी उंच 3 मजली पारंपरिक मनोहर रचना आहे. खाली मजबूत दगड आणि वर दगड व लाकडाचे आळीपाळीने थर असलेले आपल्याला पाहायला मिळते. ही किन्नौरच्या पारंपरिक वस्तुकलेची खासियत आहे. स्थानिक परंपरेनुसार अशा मनोऱ्यांचा संबंध गावच्या संरक्षणासाठी आणि देव परंपरेशी जोडला जातो. त्यामुळे चिटकुलचा हा किल्ला म्हणजे फक्त जुनी इमारत नाही, तर हिमालयाच्या जुन्या वास्तुकला, श्रद्धा आणि गावच्या संरक्षणाच्या परंपरेची एक अनोखी निशाणी आपल्याला पाहायला मिळते.
किल्ला पाहून खाली येताना लेफ्ट साईडला ही शाळा आपल्याला पाहायला मिळते. जे चिटकुल विलेज आहे त्याचा जो पार्किंगचा एरिया आहे जिथे की वाहनं वगैरे थांबले जातात त्याच्या साईडला हे भारताचा शेवटचा धाबा आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथूनच थोडं वरती गेल्यानंतर एक 10-15 फूट गेल्यानंतर आपल्याला पोस्ट ऑफिस पाहायला मिळतं, ज्याला की भारतातील शेवटचे पोस्ट ऑफिस म्हणून दर्जा प्राप्त आहे. हे जे आखरी धाबा आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे चिटकुलचं, त्याच्याच साईडला इथेही ज्योती होमस्टे आहे जिथे की आपण रूम केले आहेत. आता आपण इथून जी तिबेट सीमा आहे ती पाहण्यासाठी जाणार आहोत. चिटकुल सोडला आहे आणि आपण आता दुसरा पॉईंट आहे तो पाहण्यासाठी जातोय. ही जी कमान आहे जिथून आपण आतमध्ये एंट्री करतोय त्याला रक्षम चिटकुल पुण्यक्षेत्र असं बोललं जातं. इथूनच आपण बॉर्डरकडे जाणार आहे जिथपर्यंत आपल्याला वाहनं जातात. त्याच्यापुढे जी एंट्री आहे ती अलाउड नाही आहे, त्याच्यापुढे फक्त आर्मी जाते. चिटकुल क्रॉस केल्यानंतर थोडं 1-2 किलोमीटर आल्यानंतर तिथे जे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आहे त्यांची चेकपोस्ट आहे. तिथे आपलं ID कार्ड, गाडीचा नंबर आणि गाडीमध्ये किती मेंबर आहेत, मेल फिमेल, कुठून आलात, मोबाईल नंबर हे सगळं देऊन असा पास दिला जातो. आणि ते जे बॉर्डर आहे ते पाहून आल्यानंतर हा पास आपणाला त्यांना रिटर्न करायचा असतो. आपण जी बॉर्डर पाहायला जातोय तिथं ॲक्च्युली बॉर्डर नाही आहे, तिथून बॉर्डर खूप आतमध्ये लांब आहे, परंतु त्याच्या पलीकडे कोणत्याही माणसाला जाऊ दिले जात नाही. फक्त आर्मीची जी वाहने आहेत आणि आर्मीचे जे लोक आहेत ते फक्त जातात. आपण तोच फक्त भाग बघू शकतो, तिथे आपल्याला कोणतीही बॉर्डर वगैरे पाहायला मिळत नाही. चिटकुलच्या पुढे आल्यानंतर हा लास्ट पॉईंट आहे, ह्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. ह्याच्या पुढे इथून एक थोड्या अंतरावर आपली जी इंडो तिबेटियन बॉर्डर आहे ती आहे. तर मित्रांनो, ही बॉर्डर एरिया आणि चिटकुल विलेज पाहून आपण आज कल्पाकडे निघणार आहोत. रात्रीचा स्टे आपण कल्पा येथे करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या ह्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.